नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम काश्मीर येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला करून काही निष्पाप भारतीय नागरिकांची निर्घृण हत्या केली। सदरील हल्लेखोरांना तात्काळ मृत्यूदंडाची शिक्षा देऊन हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांना न्याय द्यावा, तसेच पाकिस्तानला धडा शिकवावा यासंदर्भात भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा लातूर शहर जिल्हातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी लातूर मार्फत निवेदन देण्यात आले। यावेळी मुन्नाभाई हाशमी, प्रदेश सचिव भाजपा अल्पसंख्याक मोर्चा, मोहसिन शेख, शहर जिल्हाध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक मोर्चा लातूर, शेख इद्रिस, शेख सलीम, जावेद महबूब तांबोळी, शेख शम्मसुद्दीन, शेख अमान हनीफ, पठाण अमजद खान, सय्यद निसार, तायप्पा कांबळे, श्रीराम कुलकर्णी, किशोर जैन आदींची उपस्थिती होती। सर, आज जे अल्पसंख्याक सेलतर्फे आपण निवेदन दिलेलं आहे कलेक्टरला, काय विषय आणि भूमिका काय? आज आम्ही सर्व अल्पसंख्याक मोर्चा आणि मायनॉरिटी आमचे जैन प्रकोष्ठचे भी अध्यक्ष, परत आमचे ब्राह्मण संघटनेचे भी अध्यक्ष माननीय एस पी कुलकर्णी, किशोर जैन दादा, आमचे प्रदेशचे सचिव मुन्ना हाशमी, आमचे सरचिटणीस अमजद भाई, सलीम भाई, निसार भाई, परत तायप्पा कांबळे, सलीम भाई, जावेद, आम्ही सर्व 22 तारखेला जो अतिरेक्यांनी काश्मीर येथे पहलगाम येथे जो भ्याड हल्ला केला त्या संदर्भामध्ये आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। जे काही घडलं देशाच्या आमच्या काश्मीरमध्ये ते कोणालाही मान्य नाही। ज्या क्रूरतेने त्या लोकांनी आमच्या 26 लोकांचा प्राण घेतला, आज त्या पाकिस्तानी दार्जिन्यांना आणि पाकिस्तानच्या अतिरेक्यांना आमच्या देशाने धडा शिकवला पाहिजे। मी तर असं म्हणतो की आता अशी वेळ आलेली आहे की आमच्या देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी आणि आमचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी कायमचा यांचा इलाज केला पाहिजे। या दृष्टिकोनातून याला पाहायला पाहिजे। कुठलाही समाज, कुठलाही धर्म किंवा कुठलाही व्यक्ती ह्या हल्ल्याचं समर्थन करणार नाही। आम्ही सर्व आज अल्पसंख्याक मोर्चाचे आणि आमच्या शहरातले सगळे मायनॉरिटीचे पदाधिकारी इथे आहोत। आमचं देशाच्या पंतप्रधानांना निवेदन आहे आणि माननीय गृहमंत्र्यांना सुद्धा आणि आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊंना सुद्धा की या लोकांना जसं मुस्लिम समाजामध्ये शरीयतचा कायदा असतो आणि त्याच्यामध्ये जे शिक्षा असते त्या पद्धतीची शिक्षा या लोकांना व्हावी आणि कायमस्वरूपी पाकिस्तानच्या या कटकारस्थानी धोरणाला ह्याच्यावरती कायम असा इलाज काढावा आणि ह्या अतिरेक्यांना पकडून फाशीची नाही तर मी म्हणतो त्याच्यापेक्षा बी अजून काही जर शिक्षा असेल जगात ती त्यांना द्यावी। एवढंच हे निवेदनासाठी आम्ही आलेलो होतो आणि तो निवेदन आम्ही दिलेला आहे आणि याच्यावरती आमच्या देशाचे पंतप्रधान आणि आमचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी ही कारवाई करतील ही आम्हाला अपेक्षा आहे। हेच अपेक्षा आम्ही इथं सर्वजण ठेवून त्यांना कडी ते कडी शिक्षा व्हावी एवढीच आम्ही देशाच्या पंतप्रधानांना विनंती करतो। भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा व भारतीय जनता पार्टीतले आपले सगळे मित्र मिळून आज आम्ही पहलगाम या ठिकाणी जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्र शासनाला आम्ही त्या घटनेचा निषेध केला आहे व त्या अतिरेक्यांना आणि पाकिस्तानाला की हा धडा शिकवावा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून आम्ही विनंती केलेली आहे। आज पाहिलं तर सर्व अल्पसंख्याक समाज असं सर्व आम्ही प्रथमतः आम्ही भारतीय असल्याचा आम्ही भारतीय आहोत हे आम्ही बोलू इच्छितो या ठिकाणी की आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि नंतर आम्ही जे काही हिंदू मुसलमान असतील ते आहोत। आज आम्ही भारतीय असल्याचं आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतोय की जे त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले ते आमचे भाऊ आहेत, आमचे बांधव आहेत। आम्ही या ठिकाणी हिंदू मुस्लिम असून हिंदू मुस्लिम खांद्याला खांदा लावून आम्ही आज इथं राहतो, पण काही लोकांनी धर्म विचारून मारला आणि त्या धर्म विचारून मारल्यामुळं सगळ्या मुस्लिम समाजाला एका कटघऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत। त्याचाही आम्ही या ठिकाणी मी माझ्यातर्फे निषेध करतो
हे चुकीचं आहे, कारण आम्ही प्रथम भारतीय आहोत, आम्ही भारतीय मानणाऱ्यापैकी आहोत. उद्या चलून आम्ही मोदीजींना अशी विनंती करतो की एकदाच हे पाकिस्तान संपवून टाका. आम्ही लाहोरमध्ये पहिला भारतीय ध्वज लावण्याचा प्रथम मान एका मुसलमानाने आला पाहिजे. आम्ही आर्मीच्या बरोबर जाऊ, आर्मीच्या बरोबर लढण्याचा योग जर आला तर आम्ही आर्मीच्या बरोबर लढू, पण आम्ही आमचं भारतीय असल्याचं कर्तव्य पार पाडू, एवढं बोलू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.